या प्रशिक्षणामध्ये सरांचा सगळ्यात पहिला जो वेबिनार होता तो खूप वेल स्ट्रक्चर्ड आणि थॉटफुल प्रोसेसने बनवलेला होता. आणि जेव्हा मी उद्यमी जॉईन केलं त्याच्यानंतर ती जर्नी माझी फक्त व्यावसायिक नाही राहिली, ती वैचारिक जर्नीसुद्धा सुरू झाली. डॉक्टर ओंकार हरी मारी सर हे मार्गदर्शक तर आहेतच, पण त्यांच्यामध्ये या कॅपॅबिलिटीज आहेत की ते एखाद्याच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतात. आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा आश्वासक आहे की जे ते बोलतात तेवढीच मदत ते किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मदत करण्यासाठी ते तत्पर असतात. सप्टेंबर 2024 बॅचची आहे आणि माझं प्रोडक्ट आहे हर्बल डायबेटिक प्रोडक्ट. उद्यमी जॉईन करण्यापूर्वी मानसिकदृष्ट्या बऱ्याचशी डिस्टर्ब होते, कारण जे काही प्लॅनिंग झालं होतं माझं ते सगळ्या गोष्टी कोलॅप्स व्हायला लागल्या होत्या, कोलॅप्स झाल्या होत्या ॲक्च्युली. आणि जेव्हा मी उद्यमी जॉईन केलं त्याच्यानंतर ती जर्नी माझी फक्त व्यावसायिक नाही राहिली, ती वैचारिक जर्नीसुद्धा सुरू झाली. या प्रशिक्षणामध्ये सरांचा सगळ्यात पहिला जो वेबिनार होता तो खूप वेल स्ट्रक्चर्ड आणि थॉटफुल प्रोसेसने बनवलेला होता. तो खूप ट्रिगर पॉईंट होता माझ्यासाठी की या गोष्टीचा मी विचार करावा की जर एवढ्या गोष्टी सिस्टमॅटिक असतील तर मी त्याच्यामध्ये काहीतरी नक्कीच करू शकते. व्यवसाय करताना माझ्या प्रोसेसेस बरोबर चालल्या होत्या, पण काही गोष्टी मी ग्रुपमध्ये करायला गेले, तिथे एकदा कोलॅप्स झाले. आणि सेकंडली मेडिकल इश्यूज आले, फॅमिली मेडिकल इश्यूज, तिथे कोलॅप्स झाले. पण त्यावेळी माझे जे मेंटॉर आहेत योजना कोळी यांनी मला खूप सहकार्य केलं. जे प्रोसेसेस होत्या त्या माझ्याकडनं कंप्लीट करून घेतल्या आणि गोष्टी अजून पुढे चालल्या गेल्या. डॉक्टर ओंकार हरी मारी सर हे मार्गदर्शक तर आहेतच, पण त्यांच्यामध्ये या कॅपॅबिलिटीज आहेत की ते एखाद्याच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतात. आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा आश्वासक आहे की जे ते बोलतात तेवढीच मदत ते किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मदत करण्यासाठी ते तत्पर असतात. पण आपल्या आयुष्यात काय करावं याची काही नियमावली कुणाकडे दिलेली नाही आहे किंवा असा कुठेही नियम बनवलेला नाही आहे. आपण खूप काही करू शकतो. तेव्हा पहिले तर आपण आपला वैचारिक जो आपला थिंक बॉक्स असतो किंवा दृष्टिकोन असतो तो आपण बदलला पाहिजे, एका चौकटीच्या बाहेर विचार केला पाहिजे. आणि आपण योग्य मार्गदर्शकाच्या अंडर आपण ते प्रशिक्षण जर घेतलं तर आपण तिथे कुठेही चुकणार नाही. कारण नदीकाठी बसून जर आपण हा विचार करत राहिलो की पाण्याची खोली किती आहे तर आपण कधीच पोहायला शिकणार नाही. पण हा विचार केला की जर आपण नदीमध्ये उडी मारली तर आपल्या बाजूला जे मार्गदर्शक आहेत ते आपल्याला कधीही बुडू देणार नाहीत. या गोष्टीची काळजी घ्यायला ते आहेत तर आपण निर्धास्तपणे पुढे जाऊ शकतो.